नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी करणार. अगदी मस्त आहे, म्हणजे तुम्हाला सोपी जाईल करायला आणि खायला खूप चवदार आहे. आपण नेहमीच तेच वांगं खातो, त्याच फ्लेवरमध्ये खातो. काहीतरी नवीन फ्लेवर आला पाहिजे, तर अशा पद्धतीने आपण वांग्याची भाजी करणार आहोत. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत येथे. तर त्यासाठी मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे सालं काढून घ्यायचे. खोबऱ्याचा कीस घेतला आहे 3 चमचे. लसण पाकळ्या घेतल्यात 15 ते 20. हिरव्या मिरच्या घेतल्यात 10 ते 12. अद्रकीचे तुकडे घेतलेत 1 इंच. कोथिंबीर घेतला आहे आणि जिरे घेतले 1 चमचा आणि पुदिन्याची पानं घेतली 5 ते 6. तर आपलं एवढे पूर्ण साहित्य घेऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपण सालं काढून जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा घातलेले आहेत. खोबऱ्याचा कीस जो करून घेतला आहे तो सुद्धा घातलेला आहे. त्याने भाजी खूप छान लागेल आणि भाजीला जी चव येते ना, खोबऱ्यानं खूप छान येईल तुमची. लसण पाकळ्यासुद्धा घातल्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिनासुद्धा घालायचा आहे आणि जिरेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर आपलं पूर्ण साहित्य व्यवस्थित घालून झाल्यानंतर, म्हणजे टाकून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात थोडंसं पाणी घालून, थोडंसं अगोदर नुसतं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पेस्ट झालेली आहे, म्हणजे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी मस्त झालेली आहे. तर आपली ग्रेव्ही तुम्हाला हातात घेऊन दाखवलेली आहे, अगदी फाईन, म्हणजे एकदम बारीक पेस्ट करून घेतली. आणि नंतर आपल्याला काय करायचं, वांगे घ्यायचे आहेत. तुमच्या मेंबरनुसार तुम्ही वांगे घेऊ शकता. मसाल्याचं थोडं ॲडजस्टमेंट होऊ शकतं. अजून 2, 4 ते 5, 6 वांगेसुद्धा त्या मसाल्यामध्ये बसू शकतात. कमी मसाला असला तरी चालेल. नुसतं वांग्याला जरी मसाला लागला ना आणि कुचकरून आपण वांगं खाल्लं ना तर खरंच खूप मस्त लागेल. तर इथे आपण वांग्याचे काप करून घेतलेत आणि पाण्यामध्ये मीठ घालून वांगे आपण आतमध्ये टाकून दिलेले आहेत, कारण तोपर्यंत आपण मसाला भरेपर्यंत काळे पडणार नाही. तर आपला मसाला आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतो आहे. पूर्ण पेस्ट आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून झालं की अर्धा चमचा हळद टाकायची आहे. धणे पावडरसुद्धा टाकायची आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. व्यवस्थित आपलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने, म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित मसाला भरला जाईल. जितका छान मसाला भरला जाईल, मी तुम्हाला सांगितलं आहे, अजून 4-5 वांगे असतील तर या मसाल्यामध्ये अजून 4-5 वांगे तुमचे बसतील. आणि थोडेसे फ्राय जरी झाले आणि सुक्कं वांगं जरी म्हटलं तर तुम्ही खाऊ शकता. तर इथे चांगला मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेतो आहे. मसाला वांग्यामध्ये भरताना अगदी पूर्ण भरून घ्यायचा, म्हणजे वांगं मसाल्याचं जे वांगं आहे ते अगदी छान लागेल. तर वांग्यामध्ये मसाला भरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पूर्ण वांगे मसाल्याने भरून झालेले आहेत, म्हणजे रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. मसाला भरून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे. थोडासा तळून झाला की त्यामध्ये छोटासा कांदा घालायचा आहे, छोटंसं टमाटर घालायचं आहे, म्हणजे 1 टोमॅटो घालायचा आहे, 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे यासाठी घालायचं आहे कारण आपण हिरवी भाजी जी करतो आणि टोमॅटो जे घालतो त्याला आंबूसपणा जो लागतो ना त्या भाजीला खूप छान लागतो, म्हणून आपण इथे टोमॅटो घातलेला आहे. तर आपल्याला टोमॅटो घालताना थोडासा मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा, म्हणजे मेल्ट झाला पाहिजे. तर अगदी मस्त रंग बदलला आहे आणि आपलं टोमॅटोसुद्धा फ्राय करून झालं आहे. तर त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, आपण वांगे जे भरून घेतले होते ते घालायचे आणि वांगे भरून घेतल्यानंतर एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं, म्हणजे चांगले भाजल्या गेले पाहिजे तेलामध्ये. आणि आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे काय होतं पूर्ण वांग्याला व्यवस्थित लागून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त वांगं परतत आहे आणि वांग्याचा रंगसुद्धा व्यवस्थित बदलून झाला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही चिटकून राहिली, त्यात थोडंसं पाणी घातलं आहे अर्धा कप आणि ते पाणी घालून आपण वांग्यामध्ये टाकून मंद आचेवर 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. 2 मिनटं शिजेपर्यंत थोडंसं अर्धा कप वरती पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याचा जो रंग आहे आणि वांगे जे आहे ते अगदी छान फ्राय झालेली आहेत. तर काय करायचं, आपण जे गरम पाणी ठेवलेलं होतं प्लेटीमध्ये परत गरम करायला वरती ठेवतं, थोडंसं वांगं मऊ होऊ द्यायचं आपल्याला आणि नंतर पाणी घालायचं आहे. परत अर्धा कप असं मिळून मी 1 कप पाणी घातलं आहे. 1 कप पाणी घातल्यानंतर आपली वांग्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्हाला जर वांग्याचा मसाला कमी लागत असेल, म्हणजे थोडासा कमी हवा असेल वांग्याला, तर तुम्ही हा मसाला काढूनसुद्धा ठेवू शकता. पण मला भाकरीसोबत किंवा भातासोबत मिक्स करून खायचा, थोडा मसाला जास्तच लागेल म्हणून मी पूर्ण टाकून घेते. तर इथे व्यवस्थित आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय करून घेतल्यानंतर मंद आचेवर आपल्याला याला शिजत ठेवायचं आहे 4 ते 5 मिनटं, कारण वांगे शिजायला वेळ लागेल.
तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं जसं तुमचं वांगं कोरडं व्हायला लागेल, थोडंसं कढईला चिटकायला लागेल, तर चिटकलं तरी चालेल. जेव्हा व्यवस्थित चिटकलं आणि रंग बदलेल त्याचा, खूप छान वांग्याचा फ्लेवर येतो, कारण मसाला पूर्ण परतळून जातो आहे आणि वांगंसुद्धा तुमचं शिजून जातं आहे त्यामध्ये. तर आपलं वांगं मसाला म्हणजे जे मसाला हिरवं वांगं जे आहे ते आपलं शिजून झालेलं आहे आणि मस्त सुक्कंसुद्धा झालं आहे. तर अगदी मस्त आणि सोपी भाजी आहे, खायलाही खूप चविष्ट आहे. तुम्ही भातामध्ये जर मिक्स करून खायचं म्हटलं तर थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल त्यामध्ये, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही ठेवली तरी चालेल, तर तुम्हाला मिक्स करून खाता येईल भातामध्ये. आणि भाकरीसोबत पोळीसोबत खायचं म्हटलं तर तुम्हाला असंसुद्धा खाता येईल. तर अगदी मस्त झणझणीत आणि खारं वांगं म्हणजे हिरवं वांगं अगदी मस्त झालेलं आहे. ट्राय करून बघा आणि सोप्या पद्धतीने सुद्धा केलेलं आहे आपण. तर ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागेल, किंवा ज्वारीची भाकर आवडत नसेल तर पोळीसुद्धा थोडीशी कडक करून जर घेतली तर खरंच खूप छान लागेल. अगदी सोपं आणि मस्त वांगं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या भाज्यांसोबत आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.